कलबुर्गी कोल्हापूर इथे रेल्वे 11 मार्चपासून सांगोल्यात थांबणार. चेतनसिंह केदार सावंत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आलाय. 11 मार्चपासून कलबुर्गी कोल्हापूर रेल्वे सांगोल्यात थांबणार असून 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या रेल्वेला सांगोल्यात हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की कलबुर्गी कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र या रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने सांगोल्यासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलेत. रेल्वे मंत्रालयाने संयुक्त निर्देशक विवेक कुमार सिन्हा यांनी कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांब्याला मंजुरी दिली आहे. सोमवार 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कलबुर्गी कोल्हापूर रेल्वे सांगोला रेल्वे स्थानकात येणार आहे. यावेळी सांगोला रेल्वे स्थानकात कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितलंय. मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.